श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आज नकारात्मक ऊर्जा असणाऱ्या वस्तूबद्दल मी माहिती सांगणार आहे. या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहे. चला तर जाणून घेऊया. घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या 3 वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेका. नाहीतर कायमची गरिबी, संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील. तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावे लागणार. तुमच्या नातलग, शेजार, मित्र हे सगळे मोठ्या गाड्यामध्ये फिरतील, मोठ्या बंगल्यात राहतील, पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील. कारण या 3 वस्तू वास्तुशास्त्रानुसार अपशकुनी आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांच्या भोंदू ज्योतिषावर मागे लावून पैसे वाया घालवू नका. कारण चूक तुमच्या नशिबाची नाही, चूक तुमच्या कर्माचीही असू शकते. फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं. या 3 वस्तूंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण ही सगळी सच्चाई आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटे टळले असते. पण अजूनही वेळ गेलेली नाही. ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता. स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या डोळ्यापुढे पडदा हटवतील. अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम, लग्न, वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देण्यात येते, पण कधीकधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात. आपण त्यांना आदराने घरात ठेवतो, पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते. कारण त्या वस्तूमुळे तुमचं घर आर्थिक दुर्लभ होत, सुख शांती नष्ट होते आणि संकट वाढतं. तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि त्यांचे गिफ्ट स्वीकारतो तेव्हा ते मनातल्या मनात खुश होतो. कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात. स्वामी अशा 3 गोष्टी उघड करणार आहेत ज्या तुमच्या घरात आहे आणि तुमच्या गरिबीमुळे मूळ कारण आहे. जर त्या लगेच बाहेर काढल्या नाहीत तर आयुष्यात केवळ वाईट घडत राहील. कधीकधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता, गरिबी दूर करू शकता. फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा. स्वामी जे काय सांगणार आहेत त्याने तुम्हाला धक्का बसेल, पण या गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बरबादीपासून वाचू शकता. जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामीचे भक्त असाल आणि इच्छुक असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तांनो, मनापासून लाईक करून जय श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट्स बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वाद नेहमीच राहील. श्री स्वामी समर्थ. 1. काटेरी झाड किंवा वनस्पती. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती. घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात. अनेकदा लोक आर्टिफिशियल फूल किंवा झाडं वापरतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅक्टस, गुलाब, काटेरी झाड घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार दूषित मानली गेली आहे. ही झाड घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता, समृद्धी दूर जाऊ लागते. कधीकधी आपल्याला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो. पण हे लक्षात ठेवा, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण काटेरी झाड तुमचं घर स्मशान बनवू शकतं. हळूहळू सगळं काही नष्ट होतं. सर्व प्रकारचे काटेरी झाड तात्काळ घराबाहेर काढा, नाहीतर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं. दुसऱ्याच्या वस्तू जसे की छत्री, चप्पल. एक मोठे रहस्य सांगत आहे जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. स्वामीचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. पावसाळा सुरू आहे. हवामान कधीही बदलतात. कधीही अचानक जोरदार पाऊस येतो. असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात
आणि अचानक पाऊस सुरू झालाय, तुम्ही छत्री घेतली नव्हती. तो व्यक्ती म्हणतो की छत्री घ्या. तुम्ही विचार करता ठीक आहे, परत उद्या देईल आणि तुम्ही छत्री घेऊन घरी येता आणि इथून तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलते लागते. तुम्ही पाहिलं असेल, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात, जसे की चप्पल, छत्री. चप्पल या वस्तू नकारात्मक वाढवण्यास काम करतात. छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असलेले अशुभ शोभते. तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीला घरातील सर्व नकारात्मक, दारिद्र्य, काळी शक्ती, ती दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागते. सरळ शब्दात सांगायचं तर दुसऱ्याचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात. हेच काही वेळा चप्पलाबाबतही होतं. तुम्ही कोणाकडे गेलात, चप्पल तुटली, त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली. तुम्ही म्हटलं काय बिघडते, उद्या परत देईल. पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो माणूस चांगला असेल, चांगला हेतूने देत असेल, पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही. त्यांच्या घरचे सर्व दारिद्र्य, दुःख, संकट त्याच्या चप्पलसोबत तुमच्या घरात येतात. निकाल काय, तो माणूस पुढे जातो, तुम्ही मागे पाहता. तुम्ही जर तो छत्री 2-3 दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला, तेव्हा खरी समस्या सुरू होते. व्यवसायात बिघडते, घरात भांडणं वाढतात, कामात अडचणी येतात, आरोग्य ढासळते आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसं घडलं. तुम्ही ज्योतिषाकडे, तांत्रिकाकडे जाता, हजारो रुपये घालवतात, परंतु उपाय सापडत नाही. स्वामींनी एक फार मोठा सत्य उघड केलं आहे. जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावे लागणार नाही. कुणाचीही चप्पल किंवा छत्री घरात आणू नका. जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत द्या. पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा, हे लक्षात ठेवा. तिसरे, घरात साचलेली नकारात्मकता, ऊर्जा, खराब हार आणि शिळी फुले. पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे. आता आपण अशा 2 वस्तूंबद्दल बोलणार आहोत, त्या जवळपास हमखास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या हातात वारंवार पैसा येईल, पण दुःख होत जाईल आणि तुम्ही कधीही पैसा बचत करू शकणार नाही. तुमच्यासोबत वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर कमवता पण बचत कधीच होत नाही, पैसा हातात थांबतच नाही. तर त्यामागे कारण काय असू शकतं ते आता स्वामी तुम्हाला सांगणार आहे. या 2 गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे, नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही. सतत हॉस्पिटलचे खर्च, औषध, अडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील. हिंदू धर्माला अत्यंत पवित्र आणि देवादेवतांना समान मानले जातं. जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की ताटात अन्न शिल्लक राहू नये. पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं आहे का? कुठे काही खराब अन्न, बुरशी लागलेलं पदार्थ, सडलेला पदार्थ तर पडून नाही आहे ना? ते एखाद्या फर्निचरच्या मागे, गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात. गोड पदार्थ, भाजलेले काही असो, ते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असू नये. जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचे आहे. पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जातं. फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो. स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात. स्वयंपाकघर म्हणजे घराच्या ऊर्जा केंद्रस्थान असते की तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देते असते. जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही, तेव्हा ती घरात नकारात्मककडे घेऊन जाते. ती स्वतःला आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते. स्वयंपाकघरात सडलेल्या, बुरशी लागलेल्या पदार्थ आणि जुने उष्टी भांडी असता कामा नये. काही लोक भांडी वेळेवर धुवत नाही, सिंकमध्ये 2-3 दिवस पडलेले असतात. ही सवयसुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते. आम्ही आधीच सांगितले होते, स्वयंपाकघरामध्ये देवीचे स्थान आहे की आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम, स्वयंपाकघरात कधी सडलेली, खराब झालेली खाद्यवस्तू ठेवू नका.
तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झालं, एखादी ऑर्डर रद्द झाली, नोकरी बदल झाला, तर या सगळ्यामागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकते. थोडं सावध राहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आपण देवासाठी माळा खोल बाजारात आणतो. तुमच्यात भक्तिभाव असेल, पण कधी तुम्ही विचार केलाय का, ही माळ तुमच्या विनाशाचं कारण बनू शकते? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल की मी तर मंदिरात पूजा करतो, सेवा करतो, मग आपल्याबरोबर अशुभ का होतं? तर ऐका, काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ, फुलं एक 2 दिवस तसेच ठेवतात. ती शिळी फुले कोमेजून माळ तशीच राहते आणि तिथून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. इथपर्यंत की ही देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती आणि माळ 2 ते 3 दिवस झाले, अनेक दिवस तशीच फोटोवर लटकलेली असते. रात्री घरी फुले पूर्णपणे सुकलेली असते. तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की ही वाळलेली फुलं हटवू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकते. असे बरेच घर असतील आणि तुम्हालासुद्धा हे मान्य असेल की होय, आपल्याकडेही कधी-कधी असं होतं. पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते. वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे, जेव्हा देवाला फुलं अर्पण केले जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तशीच ती फुलं योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे. पण आपण काय चूक करतो, ते फुलं तशीच पडून राहतात किंवा उचलताना 2-3 दिवस तशीच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेले असते, माळ लटकलेलीच असते. हीच गोष्ट आपले दुर्भाग्य बनते. स्वामी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहे. हे लक्षात ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर तुम्ही 1 महिन्यात सकारात्मक बदल होऊ शकते. पैसा वाचायला लागते, आवश्यकतेनुसार खर्च होईल, आरोग्याच्या तक्रारी बंद होईल, कामात यश मिळेल. गुरुजींचे जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.